नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र स्पेशल या न्यूज चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, तसेच त्या बैठकीसाठी त्या सभेसाठी अनेक दिव्यंगत नेते उपस्थित होते, जसे की बीजेपीचे पंकजा मुंडे असतील, दानवे साहेब असतील, असे असंख्य नेते तिथे उपस्थित होते। परंतु या सभेमध्ये अनेक मुद्दे फडणवीस साहेबांनी उचलून धरले, जसे की मराठा आरक्षण, तसेच आणखी शेतकऱ्यांच्या व्यथा, येणाऱ्या काळात राजकीय स्थिती कशी असतील, लोकसभेचे उमेदवार पडले किती टक्क्याने, किती मताने, अशा अनेक विषयांवरती त्यांनी लक्ष दिले। परंतु त्यातला एक विषय असा होता की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की तुम्ही जे बॅटिंग बिंदास्त करा, परंतु जी बॅटिंग आहे ती मैदानात असं बिंदास्त उतरा म्हणले, आणि अशी असंख्य उमेदवार तुमच्या विरोधकांवर बॅटिंग करून टाका, तुम्ही टाचणी जरी टोचली तरी फुगा फुटेल अशी बॅटिंग करा। अहो साहेब, त्या कार्यकर्त्यांना तुम्ही बॅटिंग तरी कोणावर करायला सांगताय? समाजामध्ये तुम्ही लावलेलं तेढ कमी आहे का, म्हणून आणखी तेढ लावण्याचा प्रयत्न तुम्ही करताय? साहेब, मी तुम्हाला एकच सांगतो, आतापर्यंत जो महाराष्ट्रामध्ये जातीवाद पेटलाय तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि बीजेपीमुळे। तुम्ही जे तुमचे बकरे, तुमचे जे हाताखालचे लोक आहेत, तुमचे जे लाल चाटणार आहेत, तुमच्या शब्दाच्या पुढे नसणारे जे माणसं आहेत, तुम्ही ते माणसं एक झाला की एक पुढे करताय। जसे की सुरुवातीला तुम्ही छगन भुजबळ पुढे केले, अनेक टीका, अनेक शस्त्र त्यांनी चालवले, परंतु त्याचा कुठेही टिकाव लागलेला नाही। नंतर 2 नंबरला तुम्ही हाकेसारखा माणूस वडापाव खाऊन उपोषणाला बसवला, पण त्याचाही कुठे टिकाव लागला नाही, अकस्मात पराभव झालात। म्हणतात ना, नियती पुढे खोटे चालत नाही। तसेच परत तुम्ही आणखी एक शस्त्र वापरले, ते म्हणजे प्रसाद लाड। परंतु प्रसाद लाड ही त्यापुढे टिकू शकले नाहीत, परंतु ते बोलतायत। आणि आणखी एक तुम्ही काल परवा प्रवीण दरेकर सारखा माणूस मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात उतरवला, त्यांच्या विरोधात बोलायला लावला। परंतु साहेब, तुमचे जे हे माणसं आहेत, हे चेहरे आहेत, यांचे घोटाळे असंख्य आहेत, त्यांचे घोटाळे सामान्यातल्या जनसामान्यपर्यंत पोहोचलेले आहेत। साहेब, तुमच्यासोबत जे अजितदादा पवार आहेत, यांचा जो 70,000 कोटीचा घोटाळा आहे, तुम्ही ते तुमच्यासोबत येण्याआधी घोटाळा म्हणायचात, परंतु तुमच्या सोबत आल्यानंतर तुम्ही म्हणलात त्यांचा घोटाळा नाही, काहीच नाही। साहेब, अशा प्रकारचे तुम्ही जे माणसं वापरताय, ते माणसं जे 6 कोटी मराठ्यांचं काळीज असणारे मनोजदादा जरांगे आहेत, यांच्यावर टीका चालवत आहेत। परंतु ते जे माणसं आहेत तुमचे, ते डायरेक्ट मनोजदादा जरांगेंच्या भावनांशी खेळत आहेत। मनोजदादा जरांगे स्वतः शब्दही बोलत नाहीत, परंतु तुम्ही त्यांच्या ज्या मराठ्यांपोटी असलेल्या भावना आहेत, त्या भावनांना तुम्ही डिवचल्यानंतर त्यांच्या अंगातली सहनशक्ती संपते आणि ते विरोध करतायत तुम्हाला। कुठेतरी तुमचे माणसं चुकतायत, मरून त्यांचा विरोध तुम्हाला होतोय। परत साहेब, तुम्ही आज म्हणलात की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, तेव्हा काही मर्यादित काळासाठी या इतर समाजाला, तसेच आरक्षित असलेल्या समाजाला आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। परंतु साहेब, त्याची सीमा ही मर्यादित होती। नंतर तुम्ही म्हणले वाजपेयी साहेबांनी ते आरक्षण वाढवून त्याची सीमा वाढवली आणि ते 2014 पर्यंत केलं। नंतर तुम्ही परत म्हणाले की तुमचे नेते श्री नरेंद्र मोदी साहेब आले आणि त्याची सीमा आणखी वाढवली। मग साहेब, तुम्हाला जर इतर समाजाच्या आरक्षणाची सीमा वाढवताना काही प्रॉब्लेम येत नसेल, तर या गरजवंत मराठ्याला, या गरजवंत गरीब मराठ्याचं आरक्षण देण्यात ओबीसीमधून तुम्हाला काय त्रास होतोय? साहेब, तुम्हाला माहीत आहे, असंख्य मराठ्यांच्या कुणबी नोंदी निघल्या आहेत, असंख्य मराठा ओबीसीमध्ये गेला आहे, परंतु जो मराठा उरलाय त्या फक्त सगळे सोयरीची अंमलबजावणी केल्यानंतर त्या मराठ्याला ओबीसीमध्ये येणार आहे। जेव्हा मनोजदादा जरांगे पाटील आपला सर्व मराठा समाज घेऊन मुंबईकडे आलात, तेव्हा त्यांना फसव आरक्षण देऊन तुम्ही परत पाठवलं, परंतु तेव्हा त्यांना कळालं नाही किंवा त्यांना त्यांची चूकभूल झाली, त्यामुळे ते वापस आले। परंतु आता जे संघर्ष होते मनोज जरांगे पाटील आहेत, ते इंचभरही आरक्षण ओबीसीमधून घेतल्याशिवाय हटणार नाहीत। साहेब, तुम्ही जे हे तुमचे भावले चालवतायत, तुम्ही जे तुमचे डावपेच टाकतायत, त्यात कुठेही मराठा समाज किंवा मनोजदादा जरांगे त्या डावाच्या आहारी जाणार नाहीत। तुम्ही परत एक सांगितलंय, जे मनोजदादा जरांगे म्हटलेत की आम्ही एक वेळेस शिंदेचे आणि पवाराच्या आमदाराला निवडून देऊ, परंतु बीजेपीच्या आमदाराला निवडून देऊ। हे का बोलतेत दादा? तुमचे जे तुम्ही चालवलेले जे डाव आहेत, त्या डावातले जे व्यक्ती आहेत, ते डायरेक्ट त्यांच्याशी विरोधात बोलतायत। तुमचे जे अजय बावस्कर महाराजांचा तुम्ही प्रयत्न केला, जो माणूस आदल्या दिवशी मनोजदादा जरांगे पाटलाच्या स्टेजवर आहे, त्या माणसाच्या बाजूने बोलतोय, तोच दुसऱ्या दिवशी डायरेक्ट त्यांच्या विरोधात कसा जाऊ शकतो? म्हणजे साहेब, तुम्हाला फक्त आणि फक्त या महाराष्ट्र राज्याची आरक्षणापासून दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय। तुम्ही म्हणलात शरद पवार साहेब 40 वर्ष सत्तेत होते, त्यांनी या मराठ्याला आरक्षण का दिलं नाही? अहो, शरद पवार साहेबांनी आरक्षण दिलं नाही, त्यांची चूक झाली, परंतु तुमच्याकडे गेली 15 वर्ष झाली सत्ता आहेत। या सत्तेमध्ये तुम्ही जे गेल्या
5 वर्षापूर्वी मराठ्याला 16% फसवं आरक्षण दिलं, तर ते आरक्षण तुमची सत्ता गेल्यानंतर ते गेलं. मग परंतु आता तसंच तुम्ही फसवं आरक्षण 10% दिले आणि तुम्ही सांगता या SC BCच्या आरक्षणामधून जो मराठ्यांची मुलं हजारो लागतायत, परंतु तुम्ही तेच जर आरक्षण मराठ्यांना OBC मधून लागलं तर या हजारांची संख्या कधी लाखात जाईल. मराठ्यांच्या गोरगरीब मराठ्यांची गरजवंत मराठ्यांची मुले शासकीय नोकरीला लागतील. साहेब कृपा करून मनोजदादा जरांगे पाटील जे आपल्या मराठा समाजासाठी मागतायत, त्यांच्या मागं 6 कोटी मराठा समाज आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही किंवा त्यांना राजकीय स्थितीमध्ये उतरायचं नाही. कृपा करून साहेब तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. परत साहेब तुम्ही आणखीन एक मराठ्यांविषयी शब्द उच्चारला की हे जे सरकार महायुतीचं सरकार आहे ते महाविकास आघाडीच्या सरकारला पाडण्यासाठी आरक्षणाचं डाव खेळते किंवा आरक्षणासाठी पुढं मराठ्यांचं मनोज जरांगे पाटलांना ढकलते. असं कुठल्याही प्रकारचं होत नाही साहेब. याला सर्व मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे. तरी तुम्ही लवकरात लवकर सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करा आणि